नमस्कार मंडळी. तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की मार्केट तुमच्या दिशेने गेलं पण तुम्हाला नफा झालाच नाही? आज मी तुम्हाला यामागचं कारण सांगणार आहे. यामागचं एक मोठं कारण म्हणजे एक्सपायरी. जर तुम्हाला एक्सपायरी समजलीच नाही तर चांगला ट्रेडसुद्धा फसवू शकतो. चला तर मग आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया एक्सपायरी म्हणजे नक्की काय. एक्सपायरी म्हणजे ऑप्शन कंट्रोलची शेवटची वैध तारीख. त्या तारखेपर्यंतच तो ऑप्शन चालतो. एक्सपायरीनंतर त्या कंट्रोलची वैधता संपते आणि तो ऑप्शन पुढे वापरता येत नाही. पण एक्सपायरी का महत्त्वाची आहे? एक्सपायरी महत्त्वाची आहे कारण प्रत्येक ऑप्शनला मर्यादित आयुष्य असतं. दिवस जसजसे कमी होत जातात त्याचप्रमाणे ऑप्शन प्रीमियमवर त्याचा परिणाम होत जातो. त्यामुळे प्रत्येक ट्रेड घेताना एक्सपायरी पाहणं खूप गरजेचं आहे. ऑप्शन्समध्ये मुख्यतः 2 प्रकारच्या एक्सपायरी असतात. वीकली एक्सपायरी आणि मंथली एक्सपायरी. वीकली एक्सपायरी दर आठवड्याला येते तर मंथली एक्सपायरी महिन्यातून एकदाच येते. ट्रेड घेण्यापूर्वीच कोणती एक्सपायरी निवडायची हे खूप महत्त्वाचं आहे. असं का हे आपण एका उदाहरणासह बघूया. समजा आज 20 जुलै आहे आणि तुम्ही 27 जुलैचा ऑप्शन बाय केला आहे. याचा अर्थ 27 जुलै हा त्या ऑप्शनचा शेवटचा दिवस आहे. त्या तारखेनंतर तो ऑप्शन एक्सपायर होईल. एक्सपायरी दिवशी जर तुमचा ऑप्शन फायद्यात असेल तर त्याची किंमत राहू शकते. पण जर तो आउट ऑफ द मनी असेल तर एक्सपायरीनंतर त्याची किंमत शून्याजवळ जाऊ शकते. म्हणून एक्सपायरीजवळ ट्रेड करताना जास्त काळजी घ्यावी. भारतात इक्विटी आणि इंडेक्स ऑप्शन्सची एक्सपायरी ट्रेडिंग सेशन संपेपर्यंत म्हणजे 3:30 वाजेपर्यंत असते. त्यामुळे शेवटच्या वेळेत प्रीमियममध्ये खूप वेगाने बदल होऊ शकतात. एक्सपायरी जवळ आली की ऑप्शन्सचा प्रीमियम हळूहळू कमी होऊ लागतो. यालाच टाईम डिके किंवा थिटा असे म्हणतात. म्हणून फक्त दिशा बरोबर असणं पुरेसं नाही. वेळ त्यापेक्षा जास्त महत्त्वाची असते. ट्रेड घेण्यापूर्वी नेहमी एक्सपायरी तपासा. जवळची एक्सपायरी जास्त वेगाने हलते आणि रिस्क देखील वाढतो. त्यामुळे फक्त प्रीमियम कमी आहेत म्हणून ट्रेड घेऊ नका. तुमच्या ट्रेडिंग सेटअप, रिस्क मॅनेजमेंट आणि मार्केट ॲनालिसिसनुसारच योग्य एक्सपायरी निवडा. ही छोटीशी सवय भविष्यात मोठ्या चुका टाळायला मदत करू शकते. आज आपण एक्सपायरी म्हणजे काय, तिचं महत्त्व आणि टाईम डिके कसा काम करतो हे समजून घेतलं. पुढच्या बिगिनर सिरीजमध्ये आपण लॉट साईज म्हणजे काय हा महत्त्वाचा विषय शिकणार आहोत. आता तुमच्यासाठी माझ्याकडून एक छोटंसं चॅलेंज. कमेंटमध्ये फक्त एक्सपायरी समजली असं लिहा. म्हणजे मला कळेल की हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी ठरला. आणि जर उपयोगी वाटला असेल तर हा व्हिडिओ अजून एका बिगिनर ट्रेडरपर्यंत शेअर करा. अशाच सोप्या व्हिडिओजसाठी स्नेक बाईट ट्रेड या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या पार्टमध्ये.